पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात काही तरुणींवर विनाकारण कारवाई करत मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। पीडित मुली आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेरच आंदोलन सुरू केलंय। यावेळी त्यांनी संबंधित पोलिसांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी रात्री उशिराच पोलीस आयुक्तालयात जाऊन पीडित मुलींशी संवाद साधलाय। या मुलींवर कोणतीही चूक नसताना पोलिसांनी त्यांच्या घरी विना वॉरंट घुसून चौकशी केली, अश्लील व जातीवाचक भाषा वापरली आणि मारहाण केली। हा संपूर्ण प्रकार अत्यंत निंदनीय असून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई झालीच पाहिजे, असं रोहित पवार यांनी म्हटलंय। आता इथं आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक वक्तव्य नाही तर अनेक वेळा वक्तव्य असं वापरलं गेलं होतं। एकतर हा युग हा कुठेतरी फार मॉडर्न युग आहे। इथं महिला स्वतःच्या पायावर उभं राहतात, तिथं कष्ट करतात, घर चालवतात। अशा महिलांना इथं असणारे काही पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात, ते सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात। म्हणजे या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात? आज कुठल्या युगात आहोत आपण? संविधानाने आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे। महामानवांनी कसं स्वाभिमानाने जगायचं हे आपल्याला तिथं शिकवलं आहे। कुठलाही भेदभाव न पाळता, जातीवाचक न बोलता, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे। आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही। या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली म्हणतायत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे। त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजे। त्याच्याचबरोबर अजून खोलात जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे 4-5 पोलीस अधिकारी आले का होते आणि मग या मुलींचा मोबाईल ट्रॅक का केला गेला होता? ती मुलगी जी आज कुठेतरी सोशल हाऊसिंगमध्ये तिथं आता ठेवण्यात आलेली आहे, ती मुलीवर अन्याय झाला कसा? आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर एन्क्वायरी करत असाल तर याच्यामध्ये नक्कीच काही काळबेरा आहे।